नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते खासदार नरेश म्हस्के सन्मानित. येऊरमध्ये बांधकामाचं साहित्य नेण्यास बंदी आणि वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेना आणि भाजपात शीतयुद्ध सुरू. देशाची राष्ट्रीय धोरणं, महाराष्ट्र राज्याचे हिताचे विषय आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील विकास कामांविषयी संसदेत अभ्यासपूर्ण मांडणी करणारे खासदार नरेश म्हस्के यांना यंदाचा मानाचा संसद रत्न पुरस्कार नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तथा अल्पसंख्याक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. खासदारकीच्या आपल्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश म्हस्के यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्यानं नरेश म्हस्के यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर, प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन प्रेझन्सचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह महाराष्ट्रातील 7 खासदारांचा संसद रत्न पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा, शिवसेना गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेलं मार्गदर्शन, दिलेलं प्राधान्य यामुळेच आज हा पुरस्कार मला मिळाला. या दोन्ही नेत्यांसह मला मोठ्या मताधिक्यानं संसदेत पाठवणारा मतदाराचा, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा कार्यकर्ते, माझे शिवसैनिक यांना या पुरस्काराचा मी श्रेय देत असल्याची प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी संसद रत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार 2010 मध्ये प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन प्रेझन्स यांनी संसद रत्न पुरस्काराची स्थापना केली. मे 2010 मध्ये चेन्नई इथे झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचं उद्घाटन डॉक्टर कलाम यांनी केलं होतं. हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीनं प्रदान केले जातात. भारतीय विद्यार्थी सेनेपासून नरेश म्हस्के यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. नगरसेवक, सभागृह नेते, ठाणे महापौर ते ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास वाखाणण्याजोगा आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समितीचे सदस्य, वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 छाननीसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य, रेल्वे, प्रवासी जलवाहतूक, शहर सुधारणा आणि गृहनिर्माण समितीचे सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के कामकाज पाहत आहेत. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नरेश म्हस्के यांनी लोकसभेत केलेली अभ्यासपूर्ण भाषणं, संसदेतील त्यांची उपस्थिती, विविध केंद्रीय समित्यांवर केलेली कामं यामुळेच त्यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. येऊर हे पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील क्षेत्र आहे. ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागानं दिलेली बांधकाम परवानगी असल्याशिवाय येऊरमध्ये कोणत्याही प्रकारचं बांधकाम साहित्य नेता येणार नाही. तसंच ज्यांना बांधकामाची परवानगी मिळाली त्यांनीही वन खात्याच्या प्रवेशद्वारावरील चौकीवर त्याविषयीची रीतसर नोंद, बांधकाम साहित्याचा प्रकार, गाड्या यांची सविस्तर माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. येऊर येथील अनधिकृत टर्फवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे. त्याचा आढावा पालिका मुख्यालय इथे झालेल्या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. या बैठकीत बांधकाम परवानगी असल्याशिवाय येऊरमध्ये कोणत्याही प्रकारचं बांधकाम साहित्य नेता येणार नाही असं ठरवण्यात आले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे परिक्षेत्र वन अधिकारी मयूर सुरवसे, विधी अधिकारी मकरंद काळे, उपायुक्त शंकर वाटोळे, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त मधुकर बोडके, शहर विकास विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र नेर इत्यादी उपस्थित होते. येऊर येथील टर्फच्या 10 बांधकामांपैकी 8 बांधकामं यापूर्वीच निष्कासित करण्यात आली होती. एक टर्फ अधिकृत असून उर्वरित एका टर्फला दिलेली मुदत संपल्यानं त्याच्या निष्कासनाची कारवाई सुरू असल्याची माहिती उपायुक्त दिनेश तायडे यांनी बैठकीत दिली. तसंच सर्व अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं सर्वेक्षण सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. येऊरमधील अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं सर्वेक्षण करताना शहर विकास विभाग, मालमत्ता कर विभाग यांच्या मदतीनं अतिक्रमण विभागानं प्रत्यक्ष पाहणी करावी. त्यात सर्व अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं त्यांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करावं. त्यांना देण्यात आलेली परवानगी कोणत्या प्रकारची आहे, त्याचा कारणासाठी त्या जागेचा वापर होतोय का याची खात्री करावी. त्यांच्याकडे पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील क्षेत्राची परवानगी, महापालिकेची बांधकाम परवानगी, अन्न औषध प्रशासनाचा परवाना आहे का हे तपासण्यात यावं असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं. तसंच अनधिकृत बांधकामाबाबत तात्काळ गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सहाय्यक आयुक्तांनी करावी असंही त्यांनी सांगितलं.
मुंबई पाठोपाठ महत्त्वाचा जिल्हा असलेल्या ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अशोक शिंगारे हे 31 जुलैला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कोणाच्या मर्जीतील असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठाणे जिल्हाधिकारीपदी वर्णी लागण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू असलेल्या ठाण्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये छुपे शीतयुद्ध सुरू आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिंगारे यांनी सूत्र स्वीकारली आणि ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या निर्णयाला गती मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, वनमंत्री गणेश नाईक, तत्कालीन मंत्री तथा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड या मंत्र्यांसोबत काम करताना जिल्हाधिकाऱ्यांची तारेवरची कसरत होत होती. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे हे राज्यातील राजकारणाचं दुसरं केंद्र बनलंय. त्यामुळे ठाण्यावर कायमच वर्चस्व ठेवण्यासाठी शिवसेना आक्रमक असून भाजपानंही जिल्हा काबीज करण्यासाठी व्यूहरचना करत 9 आमदार निवडून आणलेत. आगामी महापालिका निवडणुका होऊ घातल्या असून त्या दृष्टीनं जिल्हाधिकारी पदावर आपल्या मर्जीतील अधिकारी असावा असे प्रयत्न शिवसेना आणि भाजपाकडून सुरू असल्याची चर्चा आहे. महसूल खातं हे भाजपाकडे असल्यानं जिल्हाधिकारी हा आपल्या मर्जीतील अधिकारी असावा याकरता उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कसब लागणार आहे. तर दुसरीकडे जिल्हाधिकारीपदी वर्णी लावण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यांनी मंत्र्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारीपदी थेट IAS अधिकारी नियुक्त होणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. उच्च न्यायालयानं दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या 151 अनधिकृत बांधकामांवर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं आत्तापर्यंत कारवाई केली आहे. 19 जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यात शीळ येथील MK कंपाऊंडमधील 21 इमारतींच्या पाडकामांचाही समावेश आहे. या 151 अनधिकृत बांधकामांपैकी 117 बांधकामं पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहेत, तर 34 बांधकामांमधील अनधिकृत वाढीव बांधकाम हटवण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रात 19 जूनपासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. त्यासाठी 9 प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची पालिका आयुक्त सौरभराव यांनी नियुक्ती केली. प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदवलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामं पाडण्यास या मोहिमेस प्राधान्य आहे. आत्तापर्यंत तोडण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांमध्ये 117 बांधकामं पूर्णपणे पाडली आहेत, तर 34 या बांधकामांवरील अनधिकृत वाढीव बांधकामं हटवण्यात आल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली. महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामं, वाढीव शेड, वाढीव बांधकामं, प्लेन्सचं बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त पाटोळे यांनी दिली. या मोहिमेची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरूपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत. अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. या कारवाईसाठी पोकलेन, JCB, गॅस कटर, ट्रॅक्टर ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. कालपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून शनिवार हा श्रावण महिन्यातला पहिला शनिवार म्हणून ठाणे शहरातील सर्व शनी मारुती मंदिरात एकच गर्दी झाली होती. तसंच ठाणे शहरातील प्राचीन अशा कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टचे असलेल्या किल्ला मारुती मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती. यावेळेला संपूर्ण मंदिर आणि परिसर फुलांनी सजवले होतं. यावेळेला शनी मारुतीच्या मूर्तीवर काळे उडीद तेल वाहून रुईच्या पानांचा हार अर्पण करण्यात येत होते. दर्शनासाठी भर पावसातही लोक लाईन लावून उभे असल्याचं चित्र दिसत होतं. समर्थ फाउंडेशन आणि एज्युरिक हब ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा रविवारी 20 जुलै रोजी ठाण्यातील MH हायस्कूलजवळील तृप्ती बँक्वेट इथे संध्याकाळी 4 वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमात एज्युकेशन अँड इकॉनॉमिक ग्रोथ, इश्यूज, चॅलेंजेस अँड पॉलिसी मेजर्स या संपादित पुस्तकाचं प्रकाशन आणि विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक आणि समाजसेवकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून CA वैभव सिंघवी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला मानाचा मुजरा दिला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती वंदना आणि महाराष्ट्र गीतानं झाली. समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दीपक साबळे यांच्या हस्ते ठाण्यातील समाजसेवक, उद्योजक आणि संपादक राजेश लोखंडे यांना मानाचा समाजरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की शिकताना ध्येय निश्चित असावं आणि त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहावे. शिक्षण ही अशी संपत्ती आहे जी वाटली जात नाही, ती सदैव तुमच्या सोबत राहते. या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून निवड झालेल्या उत्कृष्ट शिक्षक आणि समाजभूषण पुरस्कार विजेत्यांचा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठाण्यातील समाजसेवक, उद्योजक आणि संपादक राजेश लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसंच रायगड परिक्रमा करणाऱ्या स्वयंसेवक आणि आयोजक संस्थांचा गौरव झाला. तसंच ठाणे शहरातील 10वी-12वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समर्थ फाउंडेशनच्या सेक्रेटरी ॲडव्होकेट सुनीता साबळे यांनी केलं. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीतानं झाला. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते खासदार नरेश म्हस्के सन्मानित. येऊरमध्ये बांधकामाचं साहित्य नेण्यास बंदी आणि वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेना आणि भाजपात शीतयुद्ध सुरू. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्शनगर कोलभाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666211341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.